पंढरपूरचा सुप्रसिद्ध व्यापारी सूरज राठी आहे. माझं प्रसादाचं दुकान आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरा शेजारी. आता हे सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू असल्यामुळं आज एकादशी आहे, परंतु आम्हाला कुठलंच गिऱ्हाईक नाही. आणि आता चैत्रवारी तोंडावर आली 15 दिवसावर. तरी माझी सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या जे काही चालू आहे त्याच्यावरती म्हणजे आपल्याला तोडगा काढून हे आमची उपासमारीची वेळ आली. कारण आम्हाला घराचे हप्ते आहेत, आम्हाला मोबाईलचे हप्ते आहेत, आम्हाला गाड्यांचे हप्ते आहेत, आमची लेकरं बाळा आम्ही कशावर जगवायची जर हे चालूच राहिले अशी जर. नमस्कार, मी दत्तात्रय लटके पंढरपूरचा व्यापारी आहे. आज रविवार आहे, एकादशी आहे. तरी गर्दी कमी आहे आणि व्यापारी कमी आहे. पुढे 15 दिवसावर चैत्री एकादशी आहे. ते आम्हाला चिंता आहे की यात्रा होईल की नाही, त्यामुळे आम्हाला मालाचं नियोजन करता येईल. त्याचबरोबर त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळीकडे गॅस सिलेंडरचा तुटवडा सगळीकडे असल्यामुळे सगळी परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. यातून लवकर शासनाने तोडगा काढून सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा. दर्शन वसंतीशी बोलतो पंढरपुरातून. आज युद्धजन्य आहेत, त्याच्यामुळे आमच्या पंढरपुरात गर्दी आहे. माझा व्यवसाय कापडाचा आहे, पण त्याला गिराक नाही आहे. त्याच्यावर सरकारनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आणि गॅस पण कुठं मिळत नाही काय, आणि आमचं पोट ह्याच्यावरच आहे. आमच्या हातावरचं पोट आहे, तर आम्ही कसं राहायला म्हणजे काय करायचं हे सरकारने ह्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि माल कसं भरायचा पुढं 15 दिवसात वार येऊन टाकलेले आहे. काय 15 दिवसाच्या पुढल्या आज 15 दिवस वारी आहे, चैत्रवारी. तर आम्ही माल कसं भरायचं का नाही हे आम्हाला काय कळलं नाही. गर्दी भरपूर आहे पण गिराक नाही काय, त्याचा फटका आम्हाला पण बसत आहे. आणि आमचं हातावरचं पोट आहे, रोज केल्याशिवाय भाग नाही.